रुपये आता महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात झालेली आहे। लाभार्थी महिला आहेत त्यांना 3000 रुपये आता खात्यात जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे। एकाच वेळी 2 हप्ते जमा झालेले आहेत। मला आज 3000 रुपये हप्ता जमा झाला आहे। मेसेज आला की तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। सर्व जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे यायला सुरुवात झालेले आहेत। तर तुमच्या अकाउंट मध्ये सुद्धा पैसे यायला सुरुवात झालेली आहे का? काही महिलांच्या अकाउंट मध्ये 1500 रुपये, काही महिलांच्या अकाउंट मध्ये 3000 रुपये असे पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेले आहेत। अनेक महिलांना त्यांच्या अकाउंटचे जे बॅलन्स आहे ते बॅलन्स किती आलेत याचे पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेत आणि त्यांना मेसेज यायला सुरुवात सुद्धा झालेले आहेत। तर आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाले नाहीत, कोणकोणत्या महिलांना पैसे येणार नाहीत, तर महाराष्ट्र सरकारने सर्वात मोठे नियमामध्ये बदल करण्यात आले आहेत। तर यामध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये होणार आहे। तर व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे, त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तर अनेक जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झाली आहेत। आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहताय त्या सर्व महिलांनी मेसेज मध्ये कोणकोणत्या महिलांच्या अकाउंट मध्ये पैसे आलेत लाडक्या बहिणी योजनेचे ते तुम्ही त्यामध्ये मेसेज सुद्धा करू शकता। तर आता तुम्हाला कोणकोणत्या महिलांचे पैसे आले तुम्ही पटापट मेसेज सुद्धा अनेक सुंदर महिलांनी मेसेज सुद्धा केलेले आहेत, तुम्ही पाहू सुद्धा शकता। तर आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले आहेत, तर तुम्हाला आता कोणकोणते अटी आणि नियम लावले आहेत, कोणकोणत्या महिला अपात्र ठरलेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तर तुम्हाला आता कोणकोणत्या लाडक्या बहिणीच्या अकाउंट मध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि कोणकोणत्या महिलांना पैसे भेटणार आहेत, कोणकोणत्या महिलांना किती रुपये भेटणार आहेत, 500 भेटणार आहेत का, 1500 रुपये भेटणार आहेत का, 0 रुपये भेटणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला आता कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत याची माहिती सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये होणार आहे। हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे। सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तर तुम्हाला पुणे असेल, रायगड असेल, सातारा असेल, सांगली असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या अकाउंट मध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आता तुम्हाला महत्वाची कोणकोणती कामे करायची आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नंतर होळी निमित्त महाराष्ट्र सरकारने सर्वात मोठी एक योजना आणली आहे। ज्या लाडक्या बहिणींना पैसे भेटले लाडक्या बहिणीचे आणि ज्या महिला अपात्र ठरलेत त्या महिलांसाठी सुवर्ण संधी आहे। या संधीचा तुम्ही लाभ घ्या। तर तुम्ही आता कोणत्या गोष्टी भेटणार आहे, तर होळी निमित्त तुम्हाला साड्या वाटप भेटणार आहे। तर तुम्हाला रेशन कार्ड वरती साड्या सुद्धा भेटणार आहेत। आता त्यासाठी तुम्हाला कोणतं रेशन कार्ड लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याची देखील तुम्हाला माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ सर्व महिलांनी लक्ष देऊन पाहायचा आहे। तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेच्या ज्या ज्या महिलांना अकाउंट वरती पैसे आलेले नाहीत त्या महिलांनी काय करायचं आहे, तर तुम्हाला पहिलं महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे। तर असे महाराष्ट्र सरकारचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महिला बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी सर्व निर्देश देण्यात आलेले आहेत। तर तुम्ही आधार कार्ड लिंक नाही केला तर तुमच्या अकाउंट मध्ये जे लाडक्या बहीण योजनेचे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार नाहीत असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत। तर तुम्हाला साड्या वाटप कसं होणार आहे, अटी आणि नियम काय आहेत याच्याबद्दल माहिती सगळं तुम्हाला देणार आहे। तर तुम्हाला आता तुम्ही पाहत असाल अनेक महिला सुद्धा ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त झाले या महिला लाडक्या बहीण योजनेतून अपात्र होत आहेत। जवळजवळ आपल्या ज्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आहेत आदितीताई तटकरे यांनी जे हिवाळी अधिवेशन अर्थसंकल्पाचं हिवाळी अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये माहिती दिली की जवळजवळ 1,20,000 महिला ही ज्या आपल्या लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र ठरलेत कारण त्यांचं वय 65 पेक्षा जास्त झालेत। तर जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये 2.5 कोटी महिला या मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशी माहिती देखील जे आपल्या मंत्री आहेत आदितीताई तटकरे यांनी दिले। दुसरं पाहायला गेलं तर या लाडक्या बहीण योजनेमुळे महिलांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र असा सकारात्मक बदल झालाय अशी माहिती देखील आपल्या मंत्री आदितीताई तटकरे मॅडमने दिलेले आहेत। तर तुम्हाला आता कोणकोणती कामे करावी लागणार आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर महत्वाचं तुम्हाला कोणकोणते काम करायचे ते तुम्हाला महत्वाचं सांगतो। तुम्हाला महत्वाचं तुम्ही विचार केला असेल 21 रुपये कधी भेटणार, 21 रुपये कधी भेटणार,
तर 2100 रुपयेचा निर्णय सुद्धा या येणाऱ्या या अधिवेशनाच्या आतमध्ये भेटणार आहेत. तर ज्यावेळेस विरोधकांनी त्यांना घेरण्यात आलं, तुम्ही 2100 रुपयेचं आश्वासन दिलं होतं, जो तुम्ही जाहीरनामा प्रसारित केला होता, त्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही सांगितलं की लाडक्या बहिणीचा जो 1500 रुपये हप्ता भेटतोय तो हप्ता वाढवून तुम्हाला 2100 रुपये भेटणार. पण तुम्ही आता ह्याच्यामध्ये तुम्ही तरतूद का केलं नाही असा प्रश्न विरोधकांनी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे त्या सरकारला केला. त्यावेळी सरकारकडून माहिती देताना म्हणले की आम्ही कधीच ह्याच्यामध्ये या अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपये देतो अशी आम्ही कधीच सांगितलं नाही. तर येणाऱ्या 5 वर्षाचा आम्ही हा जाहीरनामा आहे, त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही 2100 रुपये देतो अशी माहिती सांगितली. तर तुम्हाला या अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपये भेटणार का? तर हे भेटणार नाही, हे अजून नक्की झालेलं नाही. पण 2100 रुपये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भेटतील हे मात्र 100%. तर तुम्हाला हे 2100 रुपये भेटण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार आहेत, काय करावं लागणार आहे याची माहिती देखील तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहेत. साड्या कशा भेटणार आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ हा अतिशय सर्वात महत्वाचा तुम्हाला एक करायचं आहे, ते म्हणजे तुमचं बँक पासबुक आहे. ते बँक पासबुक तुमचं आधार कार्डची लिंक करून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि जे तुमचं आधार कार्ड आहे, आधार कार्ड अपडेट असणं अतिशय गरजेचं आहे. ज्या ज्या महिलांचा आधार कार्ड आहे जवळजवळ 10 ते 15 वर्ष झालं आधार कार्ड काढलेलं आहे, पण त्यांचा जो फोटो आहे तो लहानपणीचा फोटो असल्यामुळं अनेक महिलांना आधार कार्ड लिंक करताना अडचणी येत आहेत. ज्यामुळे तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या. तर दुसरं पाहायला गेलं तर तुमचं जो बँक पासबुकवरती नाव आहे तेच नाव तुमच्या आधार कार्डवरती आहे का हे चेक करून घ्या. आधार कार्ड आणि बँक पासबुक दोन्ही सोबत ठेवा. आणि जे दोन्ही बँक पासबुकवरील नाव असेल नंतर आधार कार्डवरील नाव असेल ती दोन्ही चेक करून घ्या. स्पेलिंग सहित नाव चेक करून घ्या. तर महत्वाचं तुम्हाला तुम्ही दोन्ही अकाउंटमध्ये तुमचा नावामध्ये फेरफार आढळल्यास तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येऊ शकणार नाहीत. अनेक महिला नावामध्ये फरक असल्यामुळे लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र ठरलेत. तर आता सुद्धा तुमचं बँक पासबुक आणि आधार कार्ड हे चेक करून घ्या. तर दुसरं हे झालं महत्वाचं काम. नंतर तुमचं बँक अकाउंट आहे हे आधार कार्डशी लिंक सुद्धा करून घ्या. तर तुम्हाला आता दुसरं पाहायला गेलं तर ज्या महिलाकडे 4 चाकी गाड्या अशा महिलांना तुम्हाला इथून पुढे जो लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या अकाउंटवरती येणार नाहीत असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकार या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला आणि बालकल्याणाच्या विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी असे सक्त निर्देश देण्यात आलेत. त्यामुळे तुम्हाला ज्या महिला शेतकरी आहेत त्या ज्या महिला शेतकरी आहेत शेतकरीने सुद्धा ज्या शेतकरी महिलाकडे ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टर महिला असलं तर तुम्हाला जो लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता येतोय त्या महिलांनी काळजी करण्याचं कारण नाही. कारण ट्रॅक्टर हा 4 चाकी वाहनातून वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे अशी कोणती अट शेतकरी महिलांसाठी घातली नाहीत. परंतु तुमच्याकडे 4 चाकी म्हणजे तुमचे कार असेल, व्हेकल असेल, मोठमोठ्या गाड्या असतील अशा महिलांना लाडक्या बहीण योजनेतून वगळण्यात आलेला आहे. तर तुमचं दुसरी महत्वाची अट घालण्यात आली ती म्हणजे तुम्ही ज्या महिला महाराष्ट्र सरकार असेल, भारत सरकार असेल, टॅक्स जीएसटी भरत असाल, ज्या महिलांचे छोटे मोठे उद्योग असतात आणि ते उद्योगाच्या मार्फत आपल्या महाराष्ट्र सरकारला असेल नंतर केंद्र सरकारला असेल जे आपल्या उद्योगाच्या मार्फत टॅक्स भरतात अशा टॅक्स भरणाऱ्या महिला सुद्धा मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेतून हे करण्यात आले आहेत, अपात्र करण्यात आलेले आहेत. तर दुसरं 5वं म्हणजे ज्या महिलांच्या नावावरती 5 एकरापेक्षा जास्त जमीन आहे अशा महिलांना सुद्धा लाडक्या बहीण योजनेतून मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे अशी माहिती सकट महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला आता कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. ज्या महिलांच्या 5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर तुमची ती जमीन कमी करून तुम्हाला दुसऱ्यांच्या नावे घरातील कोणत्याही एखाद्या सदस्याच्या नावे करून घ्या. त्यामुळे तुम्हाला ही सुद्धा अट महत्वाची आहे. तुम्हाला 6वी अट आहे ते म्हणजे ज्या महिला सरकारी नोकरी करतात, वेगवेगळ्या ऑफिसमध्ये गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जॉबला आहेत अशा महिलांचे सुद्धा ज्या महिला ह्याच्या अगोदर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत होत्या त्या लाडक्या बहिणीचं नाव सुद्धा या ह्याच्यामधून अपात्र करण्यात येईल. तर तुम्हाला दुसरी गोष्ट, आता तुम्हाला ज्या महिला अपात्र ठरलेत म्हणजे जवळजवळ 10 ते 15 लाख महिला या मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र ठरलेत. तर या महिलांना करायचं काय? त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं नवीन एक योजना आणलेली आहे. तर जी होळी आहे त्या होळी निमित्त तुम्हाला साड्या वाटप होणार आहे. तर त्या साड्या वाटप कोणत्या महिलांना होणार आहे, त्याकडे तुमच्याकडे रेशन कार्ड कोणतं असावं लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला साड्या कशा भेटतील याच्या देखील माहिती तुम्हाला देतो. तर तुम्हाला सर्वात एक गोष्ट करायचं आहे, ज्या महिलाकडने जे अंत्योदय रेशन कार्ड आहे म्हणजे
पिवळं रेशन कार्ड आहे अशा महिलांनाच साड्या भेटणार आहेत. जे आपले वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे साहेब यांचं जे जळगाव आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये साड्यांचं वाटप सुद्धा सुरुवात झालेली आहे. त्यामुळं तुम्हाला सुद्धा होळीनिमित्त साड्या भेटणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळं अतिशय आता तुम्हाला ज्या महिलांना अंत्योदय रेशन कार्ड आहे ते तुम्ही रेशन कार्ड मध्ये जाऊन साड्या देखील घेऊ शकता. हे महाराष्ट्र सरकारनं एक सकारात्मक बदल करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला ज्या ज्या महिलांना किती रुपये भेटतात, आता तुम्ही किती रुपये भेटतात, 21 रुपये भेटतात, आता 1500 रुपये भेटतात. आता वेगवेगळ्या दुसरी अट आहे, ते म्हणजे काय, ज्या महिला ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील तर त्या महिलाला सुद्धा या लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत. तर तुम्ही पीएम किसान योजनेचा जो हप्ता घेत असेल 2 महिन्यातनं आपल्या म्हणजे वर्षातून 3 हप्ते येतात, त्या महिन्याचे पैसे तुम्ही एका पीएम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला 1000 रुपये लाडक्या बहिणी योजनेकडून भेटतील. पण तुम्ही पीएम किसान योजनेचाही लाभ घेत असाल, नंतर तुमचे नमो शेतकरी योजनेचाही लाभ घेत असाल, तर तुम्ही दोन्ही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही असे सक्त निर्देश महिला आणि बाल कल्याण विभागच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलेत. नंतर आपलं अर्थ मंत्रालय त्याच्यावरती लाडक्या बहीण योजनेमुळे तानातान झाले अशी माहिती देखील अजितदादा पवार दिलेत. तरी आम्ही लाडक्या बहीण योजनेचे पैसे थांबवणार नाही, महिन्याच्या महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे देण्यास आम्ही तयार आहोत अशी माहिती देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेले आहेत. तर ही झाली लाडक्या. आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, काय करायच्यात याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्हाला महत्वाचं काय करायचंय, आधार कार्ड आहे ती लिंक करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला साड्यासाठी काय करायचं आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती दिली आहे. तर ज्या महिला 65 वर्षापेक्षा जास्त आहेत त्यांच्या महिलांना जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे या योजनेचं नाव कमी करण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे, जे बँक पासबुक आहे ते आधार कार्डाची लिंक करून घेणे अतिशय गरजेचं आहे. तुम्ही आधार कार्ड मधून तुम्ही लिंक नाही केला तर तुमच्या अकाउंट मधून लाडक्या बहीण योजनेचं पैसे येणार नाहीत असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुमचं बँक अकाउंट आहे आधार कार्डाशी लिंक करून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर तुमच्या नावामध्ये फेरफार असेल तर नाव जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून घोटाळा झाला होता त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे अधिकारी लाडक्या बहीण योजनेचा सर्व्हे करण्यासाठी घरोघरी फिरतायत. तर त्यामुळे तुमची सही करण्यासाठी तिथे सुद्धा तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे अधिकारी तुमच्या घरी येऊ शकतात आणि तुमचे सही करून घेऊ शकतात. जी तुम्ही मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेच्या अर्जावरती सही केली ती सही तुम्हाला त्या अधिकाऱ्याला करून दाखवायची आहे. तर तुम्ही त्या सहीमध्ये फेरफार आढळला तर तुमचं लाडक्या बहीण योजनेतून तुमचं नाव सुद्धा कमी होऊ शकतं. त्यामुळे ही सुद्धा अतिशय महत्वाची माहिती आहे. त्यामुळे तुम्ही सही करताय तेच मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेवरती सही आहे, ती सही तुम्हाला तिथे करायची आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना ही माहिती पाठवा. ही माहिती अतिशय महत्वाची आहे, त्या महिलांना सुद्धा उपयोगी वाटेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर सुद्धा करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या युट्यूब चॅनलला फ्रीमध्ये एक लाईकचं बटन आहे, एक लाईकचं बटन दाबा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.